हॅलो फ्रेंड्स, आज आपण शिल्पास किचनमध्ये लसुणी पालक रेसिपी पाहणार आहोत। ही रेसिपी खूप टेस्टी होते। ही लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल आणि ही तुम्ही टिफिनमध्ये किंवा लंचमध्ये डिनरमध्ये बनवू शकता। चला तर मग सुरुवात करू। सगळ्यात आधी मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि पाणी गरम झाल्याच्या नंतर यामध्ये मी 2 जुडी पालक स्वच्छ धुवून त्यामध्ये ॲड केलेला आहे आणि हे आपल्याला 2 ते 3 मिनिटं उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला ठेवून लगेच ही पालक आपल्याला काढून घ्यायची आहे। आणि जास्त वेळ जर तुम्ही पालक या उकळत्या पाण्यामध्ये जर ठेवली तर तिचा नॅचरली जो ग्रीन कलर आहे तो बदलतो आणि आपल्याला पालक लगेच थंड पाण्याच्या बाउलमध्ये ॲड करायची। 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत आणि त्यासाठी मी साईडला या बाउलमध्ये थंड असं पाणी घेतलेलं आहे आणि आपले 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत। आता आपण ही पालक या थंड पाण्यामध्ये काढून घेणार आहोत आणि काढल्याच्या नंतर 1 ते 2 मिनिटं त्यामध्ये राहू द्या आणि पालक लगेच बाजूला तुम्ही काढून घ्या। पालक काढून घेतलेली आहे। अर्धी पालक मी याप्रमाणे मिक्सर पेस्ट करून घेतलेली आहे आणि अर्धी पालक ही काढून ठेवलेली आहे आणि त्यासोबत एक मीडियम साईजचा कांदा पण कट करून घेतलेला आहे आणि ती आपली पालक पण कट केलेली आहे। आता मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे आणि त्यामध्ये 2 मोठे चमचे तेल ॲड करून घेत आहे। तेल आपल्याला चांगलं गरम होऊ द्यायचं आहे आणि तेव्हाच आपल्याला त्यामध्ये 1 चमचा जिरे ॲड करायचे आहे। ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा। खूपच टेस्टी आणि खूपच मस्त बनते। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच जण या रेसिपीला खूपच पसंत करतील। तुम्ही नक्की ट्राय करा। मी जसे की तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत आहात मी जिरे ॲड केलेला आहे आणि हिंग ॲड केलेला आहे आणि हे जो एक कांदा कट करून घेतलेला होता तो पण मी ॲड केलेला आहे आणि याला आपण हलकासा सॉफ्ट होईपर्यंत परतून घेणार आहोत। कांदा आपला सॉफ्ट होत आलेला आहे। यामध्ये मी 1 चम्मच धणे घेतलेले आहेत आणि त्याला खलबत्त्यामध्ये जाडसर असं कुटून घेतलेलं आहे। याच्यामुळे आपल्या भाजीची चव वाढते आणि 4 ते 5 पाकळ्या लसूण पण मी असा मोठासा ठेचून घेतलेला आहे आणि तो पण ॲड केलेला आहे। त्यासोबत आता आपल्याला यामध्ये बारीक चिरून घेतलेली मिरची ॲड करायची आहे। मी 4 ते 5 मिरच्या कट करून ॲड करत आहे। तुम्ही तुमच्या तिखटाप्रमाणे त्यामध्ये मिरची ॲड करू शकता आणि ह्या सर्व आपण 1 ते 2 मिनिटं चांगलं परतून घेऊया। 1 ते 2 मिनिटं झालेली आहेत। आता यामध्ये आपण 1 मोठा चमचा बेसन ॲड करणार आहोत आणि याला पण आपण 1 ते 2 मिनिटं चांगलं तेलामध्ये भाजून घेणार आहोत। बेसन ॲड केल्या भाजीची जी ग्रेव्ही आहे ती थिक होते आणि भाजीचं पाणी वेगळं आणि भाजी वेगळी असं होत नाही। त्यामुळे 1 चमचा बेसन केलेला आहे आणि आपण जी पालक कट करून घेतली होती ती पण यामध्ये ॲड केलेली आहे। अशी पालक जर तुम्ही कट करून टाकली त्यामध्ये तर ग्रेव्हीमध्ये जो क्रंचनेस येतो तो या पालकमुळे येतो। मध्ये मध्ये ही पालक जेव्हा आपल्याला येते खायला तेव्हा त्याची मजाच वेगळी असते। हे पण 1 ते 2 मिनिटं मी परतून घेतलेलं आहे आणि यामध्ये आता आपण अर्धा चमचा हळद ॲड केलेली आहे आणि हे सर्व मिक्स करून घेऊया। आणि आता आपण यामध्ये जी पालकची जी पेस्ट तयार केली होती ती ॲड करून सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। मी पालक प्युरी ॲड करून व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे। आता यासाठी आपल्याला अजून एक तडका ॲड करायचा आहे आणि मी 2 चम्मच मीठ ॲड केलेलं आहे। तुम्ही तुमच्या चवीनुसार ॲड करा। आता मी एक तडका पॅन घेतलेला आहे आणि त्यामध्ये 1 मोठा चमचा
साजूक तूप ॲड केलेलं आहे आणि त्यासोबतच आपल्याला त्यामध्ये 1 चम्मच जिरे ॲड करायचे आहेत। जिरे चांगले तडतडले की त्यामध्ये जाडसर असा वाटलेला लसूण ॲड करायचा आहे आणि जर तुमच्याकडे सुक्या लाल मिरची असतील तर तुम्ही ॲड करू शकता, माझ्याकडे नव्हत्या। आणि हा तडका मी आता आपल्या तयार झालेल्या भाजीमध्ये ॲड केलेला आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे। 1 चमचा तुम्ही गरम मसाला पण ॲड करा, माझ्याकडून तो राहून गेला। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओ।